श्रीषा बघा, आज थोडं स्टार्टिंगला बोलते मी. हे बघा, श्रीषा आपली थोडी थोडी उभा राहते आणि 1-2 पावलं टाकते. आई आणि बाळाचं नातं वेगळंच असतं, सगळ्यांपेक्षा घट्ट नातं असतं. आईला मुलगा असो किंवा मुलगी असो, आईचं बाळ ते बाळच असतं. आईच्या प्रेमामध्ये भेदभाव नसतो की मुलगा आहे मुलगी आहे. बाकीच्यांनी केला तर केला, पण आई कधी भेदभाव करत नाही. तसेच आमची श्रीषा, मी माझ्या 3 मुलींवर पण खूप प्रेम करते. त्यांची तिघींची पण मला खूप काळजी आहे. श्रीषा आपली सगळ्यात छोटी आहे. तिला वाटतं बाहेर फिरायला जावं सारखं, तर असंच आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. बघा, श्रीषाच्या गमती जमती तुम्हाला अशाच बघायला भेटतील. हाय, हॅलो, नमस्कार. मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आता सगळं काम आवरले. सगळं पप्पा काय अजून आलं नाहीत, आज लेट झालं बहुतेक. श्रीषा पण आपली झोपली. समृद्धी बघायचं आहे, खेळते माझ्या म्हणजे बसली इथं. तर चला म्हणलं आज थोडं बोलावं, कारण आमच्या श्रेयाला तिला दिदीची आणि बाळाची आठवण येत होती. तिला करमत नव्हतं. तिथं फोन केला तेवढा आणि रडत होती फोनमध्ये की मला करमत नाही मम्मी, मला यायचं तुझ्याकडं. आणि मग पप्पानी आणि आमच्या बहिणीने तिला जरा थोडं समजवलं, नादवलं जरा, तिला काय खाऊ वगैरे आणलं असेल काय, आणि स्कूल बॅग वगैरे तिला सगळं काय काय लागायचं सगळं घेतलं. तिला होतं सगळं, पण तरी पण नवीन ह्या वर्षात गेल्यावर नवीन घेतलं त्यावेळेस खुश झाली. आणि मग मला फोन करून म्हणली, मम्मी मी नाही येत तुझ्याकडं, मी जाते शाळेत. तर म्हणलं बरं जा शाळेत. तिला करमत नाही, एकटी जायचं ती खेळायला. ह्या दोघी तर येते एकमेकीला. तिथं ती एकटीच आपली खेळायला, तिला खेळायला कोण शाळेत गेल्यानंतरच तेवढं, घरी आल्यानंतर काय कोण नाही तिला खेळायला. लाईट लावते, आंधू कोण दिसतं तिला, कोण नाही खेळायला. त्याच्यामुळं बाहेरच उजेडच आहे, पण घरात जरा आबाळ आल्यामुळे जरा आंधू दिसतंय, म्हणून लाईट लावली मी. तर म्हणलं चला थोडा ब्लॉग बनवावा. नव्हती बनवणार आज. आणि समृद्धीला पण आज सुट्टी होती, आज रविवार आहे त्याच्यामुळं. आणि आपली श्रीषा बघायची झोपली, दाखवते एक मिनिट मला. खूप वेळ झाला झोपली ती. म्हणलं तिला खायला वगैरे चाललं आणि झोपली ती. माझं बाकीचं काम बी झालं, मशीनवर बी थोडं काम करत होती. कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं मला मी काय बनवणार, उठला आवाजाने काय बनवणार आहे. माझं पूर्ण झालं नाही, वेगळं आपलं तरी टाईम लागतो त्याला. काल काय टाईम लागला ना, आज भरपूरच टाईम लागतो या. त्याच्यामुळं म्हणलं आधी सगळं काम आवरून घ्यावं. तर म्हणलं बनवावं उपमा बनवावा, कारण कालच बोलत होते ते उपमा नाही तर पोहे काहीतरी बनव. नटापटा वगैरे गन पावडर वगैरे करून बसली. आज काय मशीन लावली नाही, तिला मशीन लावून काय झालंय, इथं थोडंसं आपलं कसं पोळल्यानंतर होतं तसं ती मशीनची हिट आहे ना, ते हिटमुळं जरा ते गरम राहून ते मशीन पण चंबूक आहे, आत पण चंबूक आहे ती. त्याच्यामुळे ती काय होते, तिला तिला असं फोडायला होते. फोड नाही आला पूर्ण, पण तसं होतंय, लाल अशी लाल लाल दिसतंय ते कातडं. त्याच्यामुळे मग तिला काय आज मशीन लावली नाही मी. काल बी नव्हती लावली. आता मला सुट्टी आहे तर नको लावाय, शाळेत आणि रोज लावावंच लागते. तर आपल्या हाताने भांग पाडलाय आज. ही इकडे डबा, तिला काम लावती बाई. जरा डबा घे, डबा घे. काम करते तसं करू लागते, काम करायचं काय नाही, पण मीच लावत नाही काम. तिला सांगितल्यावर करते, पण तिला सांगूच तर ते वाटतं आपण पटकन केलेलं बरं. ते असतं स्टँड मोबाईलचं, ती नाही आपल्याकडे. त्याच्यामुळं मग नाश्ता बनव, सामान पण कुठल्या डब्यामध्ये ठेवलं सापडत पण नाही पटकन. हे काय आपल्या शेवया ह्या डब्यामध्ये गावानं आणलेल्या. आता परत कोण गेलं की अजून आणायचे. आमच्या घराच्या तिथे जवळच मशीन आहे, त्याच्यात बनवून त्या मामी पटकन होते. त्या घरी पण बनवतात बरं का, पण घरच्या एवढे चांगले असे बारीक असे होत नाही, त्या असे जाड होते. त्याच्यामुळं खोबरं आपलं थोडंच राहिले, आता संपत आले. मग कसलं गावाकडे खोबरं हे तितकं चांगलं खोबरं भेटतच नाही.
नाही तर तिळ तुम्ही दाखवते मिनटं घरच्या बघा दिसतात तिळायला घरचे तिने सगळं सामान बाहेर काढला दाखवत वापरच केला डबा शेंगदाणा हुडकून काढते खाली पडल्या डब्याचे सांगलेलं राहून दे ठेवू आतमध्ये नाही लागायचं आता मी सगळा पसारा खालचा आवरून ठेवला आणि लई मोठासा व्हिडिओ होतो मग काय बोलत नाही रवा दाखवायचं आता तर मी इथं रवा भाजून घेते उपमा करायचा म्हणून कढईमध्ये भाजायला ठेवला आहे आणि आज पाणी रात्री काल मागवलं होतं ते रात्री त्यांनी आणून दिलं पाणी तर हे हंडा आणि कळशी भरली त्यामुळे टेन्शन नाही पाणी प्यायचं काय आणि स्वयंपाकाला आहे फिल्टरमध्ये पाणी आणि कपडे काय वाळले नाही ती ऊन पडलं होतं म्हणून लेट कपडे धुतली म्हणजे लवकर झालं पण कपडे धुवाटत असं आळसल्यावर झालं त्यामुळे कपडे धुवाटत नव्हती लेट धुतली कपडे म्हणजे मला वाटते 12:30 वाजले असतात 12:30 तरी एवढी काय कपडे हाडाकले नाही ती म्हणजे वाळली नाही ती थोडीशी नुसती हाडाकली होती तर असं द्या म्हटलं वाळतेली आणि त्या टाका संध्याकाळी फॅनच्या खाली मग वाळते ती त्याच्यामुळे मग काय असतं तरी एक डबल कपडे तर मला तुमच्यासमोर बोलायला मला करपायचा रवा बारीक गॅस केला मी त्याच्या लक्षात नाही माझ्या सुशा आपली काय छानपैकी झोपली बघा आता काय उठत नाही लवकर का उठायला बी कारण वातावरण तसं झालं असं गार वाटते झोपली इथं आणि आमच्या श्रेयाला काय एकटे असल्यामुळे करमत नाही पण आता काय करायचं शाळेसाठी तिला तिकडे ठेवली आमच्यापेक्षा जास्त लाड असू देते तर बोलली की तिला ती वस्तू येतेच त्याला दप्तर वगैरे घेऊ नका बॅग वगैरे घेऊ नका बोललेलं सॅक वगैरे पप्पांना कारण तिला 2 सॅक आहेत ऑलरेडी एकाची फक्त चेन तुटली तर ती म्हणजे दुसरी माझी फाटली तर मग म्हणलं घे कारण समृद्धीला सॅक आणलेलं तिने बघितलं असेल म्हणजे बघितलं तिनं व्हिडिओ कॉलमध्ये तर म्हणजे मला पण घ्यायची रडायला लागली मला तुझ्याकडे यायची म्हणून पप्पांनी तिला सॅक वगैरे आणले सगळं आणलं सगळं होतं तर सगळं डबल आणले फक्त टिफिन तिला नव्हता तर वॉटर बॅग होती टिफिन पण आणला वॉटर बॅग आणली सॅक म्हणजे बॅग आणली आणि वही पेन्सिल काय म्हणाल ती तिला लगेच माझं हरवलंय की लगे आणलं समजा तिला तिथे लाड असतो पप्पापाशी तो कधी भरपूर सामान घेऊन होतो आम्ही काय पाहिजे ती फक्त तरी ह्या बारनं फक्त हे आणलं नाही म्हणजे लक्षातच नाही मस्तीत होतं महिनाभर पण लक्षात आलं नाही कामाच्या राड्यामध्ये कारण म्हणजे कार्यक्रम असल्यामुळे भरपूर काम होतं मम्मीच्या इथं पण त्याच्यामुळं मग हे आणायचं होतं म्हणजे शेंगदाणं फुटाणं वगैरे ते आहेत ना तिथं खाली शेंगदाणे बनवतात ते काय आणायचं जमलं नाही आम्हाला म्हणजे टाईमच भेटला ना ज्यावेळेस यायचं त्या दिवशी संध्याकाळचं आठवलं लेट मग त्यांनी भराभरी चाललेली आहे त्याच्यामुळे मग राहायला आणायचं तर राहायला माझं मशीनवरचं काम करून घ्यायचं जोपर्यंत येत्याला मग बनवतो उपमा गरम गरमच चांगला लागतो आज काय लेट झालं त्यांना अजून आलं नाही 5:30 वाजले त्या तरी अजून आलं नाही तर चला आपलं कसं वाटतं ब्लॉग तुम्हाला आणि शिवशाच्या गमती बघायला तुम्हाला आवडतील का आज मी थोडा व्हिडिओ टाकते शिवशाचा बघा आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय